नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर. तर मागच्या काही लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो की टपल, स्ट्रिंग आणि राहिलेलं आपलं लिस्टवर कसं फॉर लूप यूज करतं ते आपण शिकलो होतो. त्याच्यामध्ये बाकी राहिलं होतं, तसं ते लेक्चर खूप छोटं झालं होतं, पण काही विषय नाही. आपल्याला तर काय करायचं, सेट आणि याच्यावर कसं आपण यूज करतो, सेट वर कसं फॉर लूप यूज करू शकतो. तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला सेटवर जर फॉर लूप यूज करायचं म्हणजे काय, सेम की फॉर एक्स इन कशामध्ये तुमचा हा सेट आहे, सेटमध्ये काय अनऑर्डर कलेक्शन राहतं, सगळ्यांना माहिती आहे काय राहतं, अनऑर्डर कलेक्शन राहतं. तर सिम्पली काय होणार आहे इथं बघा, सिम्पली काय होणार आहे की हा झाला तुमचा, याचा कलर मी बदलतो आणि व्हाईट करतो म्हणजे तुम्हाला दिसेल तो. जसं की एस इज इक्वल टू काय, एस इज इक्वल टू बघितलं तर 10,20,30 असं आहे. आता काय केलं मी, फॉर एक्स इन एक्स, मी काय केलं फॉर एक्स इन एस. त्यानंतर काय केलं, एक्स इन एस म्हणजे काय, या एस मध्ये जाऊन तुम्ही काय करा, प्रिंट. प्रिंट कशाला करा, त्या एक्स ला प्रिंट करा आणि डायरेक्टली तुमचं काय होईल, सगळेचे सगळे एलिमेंट एक एक ऍक्सेस होऊन जातील. काय होते, एक्स. सेट हा अनऑर्डर असतो, आउटपुट ऑर्डर फिक्स नसतो, म्हणजे अनऑर्डर राहतो पण त्याचा आउटपुट ऑर्डर हा काय फिक्स नसतो. आलं ध्यानात. तुम्ही म्हणशाल सर हे ना तुम्ही इम्प्लिमेंट करून दाखवा, कारण हे आम्हाला समजतं, पण ना की जोपर्यंत आपण काही करत नाही तोपर्यंत नाही समजत भाऊ असं. मग मी काय करतो, आता इथं सिम्पली एक आपलं हे ओपन करून घेतो आणि ओपन झाल्यानंतर काय, सिम्पली एक फाईल आपल्याला बनवायची. फाईलचं नाव काय देतो मी, फाईलचं नाव देतो मी की इथं फाईलचं नाव काय देतो मी, फर्स्ट डॉट पी वाय असे काय केले, एक फाईलचं नाव देऊन दिलं मी. आता तसं लेक्चर नंबर जवळपास 21 चालू आहे आपलं, बरोबर ना, 21 नंबरचं लेक्चर चालू आहे. पण आपल्याला आता काय, इथं मी फर्स्ट डॉट पी वाय नाव देऊ दिलं. सगळ्यात पहिले काय की सेट कसा डिक्लेअर करतो आपण, जसं एस इज इक्वल टू काय केलं मी, सेट मध्ये काय टाकतो, जसं 10,20,30 असं काय केलं मी, एक सेट बनवलं. नंतर काय केलं मी, नंतर मी इथं केलं फॉर एक्स इन काय, फॉर एक्स इन काय केलं मी, एक्स इन येस, फॉर एक्स इन येस. नंतर काय केलं मी, एक्स केल्यानंतर इथं काय करायचं आपल्याला, हे झाल्यानंतर आपल्याला इथं काय करली ब्रॅकेट द्यायचं नाही. मग काय करायचं आपल्याला, प्रिंट कशाला करायचं, प्रिंट करायचं आपल्याला कशाला, त्या एक्स मध्ये जी व्हॅल्यू आली त्याला काय करायचं, प्रिंट करायचं. तर अशा प्रकारे काय आपलं, जेव्हा तुम्ही याला रन करशाल तर रन केल्यानंतर बघा 10, 20, 30 आपलं काय जे कलेक्शन आहे ते कलेक्शन ॲज इट इज काय झालं, इथे प्रिंट होऊन गेलं. काय इथे प्रिंट होऊन गेलं, समजलं. तर हे झालं आपलं हे झालं सिम्पलचा प्रोग्राम. आणि ह्या प्रोग्राममध्ये आता काय की आपण सेटचं कलेक्शन इथं प्रिंट केलं. आता तुम्हाला जे पाहिजे ते ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता, पण प्रॉब्लेम काय होतं माहिती का, म्हणजे मी शिकवतोय इथं, मुलं काय करताय, व्ह्यूज जाऊ दे, व्ह्यूजचा काही विषय नाही, ज्याला बघायचं तो बघा, प्रत्येकाची चॉईस राहते, ज्याला नाही बघायचं तो नाही बघणार, आपल्याला असं काही नाही. पण मोस्ट ऑफ दी मुलं जे बघताय, आपले मराठी मुलं, खास करून मराठी मुलांसाठी चालू आहे सगळं काय, की हे कलेक्शन आहे 10, 20, 30 हे आपलं कलेक्शन आहे. आता मी काय केलंय, फॉर एक्स इन येस, फॉर एक्स इन येस म्हणजे काय केलं, येस मध्ये गेलो मी, इथं काय 10 तर 10 आपला प्रिंट झाला, नंतर काय 20 तर 20 आपला प्रिंट झाला, आणि इथं काय झालं 30. असे एक एक करून काय झाले, आपले सगळेचे सगळे काय झाले, इथे प्रिंट झाले. काय सगळेचे सगळे आपल्या इथे प्रिंट झाले. आणि प्रिंट झाल्यानंतर आपण या डेटावर काही पण करू शकतो. तुम्हाला सम काढायचे सम पण काढू शकता. इथं काय यस सम इथे इनिशियलाइज करून द्यायचं कशाला, 0ला सम इज इक्वल टू सम प्लस एक्स असं करून दिलं, आणि नंतर काय त्या समलाच इथं प्रिंट केलं. तर इथं काय होईल, आपल्या एक एक सगळ्या गोष्टी प्रिंट होऊन जातील. ती सिम्पल आहे, तुम्ही याच्यावर काही पण करू शकता. किंवा इवन ऑड चेक करायचं, तिथं इवन ऑड पण चेक करू शकता. मला फक्त इवनच नंबर पाहिजे, ती एक्स मॉड 2 इक्वल टू काय 0 झालं तर हा काय आपला इवन राहील. तर अशा प्रकारे काय आपलं इवन नंबर सगळे इथे प्रिंट होऊन जातील. आलं ना. ती सिम्पलचा हा एक सेटवर तुम्ही काय काय यूज करू शकता हे तुम्हाला सांगितलंय, आणि जास्त काही कॉम्प्लेक्स नाही आहे याच्यामध्ये. आलं ना. आता नेक्स्ट आहे की आपल्याला करायचं काय, हे झाल्यानंतर नेक्स्ट आपलं गोल आहे की आपलं सम जी सेट मधली जी अनऑर्डर कलेक्शन आहे त्या कलेक्शनचं हे काढल्यानंतर मला नेक्स्ट काय करायचं रे, नेक्स्ट मला काय करायचंय, नेक्स्ट आता मी काय करेल की जसं सेटवर बघितलं तसं आपल्याला डिक्शनरी वन बघावं लागेल ना. कशा बघावं लागेल, डिक्शनरी. याचे नोट्स आहे ना मी बहुतेक गिटहबवर टाकून देतो, काय तुमचं गिटहबवर टाकून देतो नोट्स, आणि मग पुढं आपण करू. आता हा जो लूप आहे फॉर लूप,
आपल्याला कुठं वापरायचं डिक्शनरीमध्ये यूज करायचं आहे. कशामध्ये यूज करायचं? डिक्शनरीमध्ये यूज करायचं. आता तुम्हाला भले दिसत नसेल ना, काही विषय नाही. मी परत तसं तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो तेव्हा दिसेलच ते. ब्लॅक स्क्रीनला जास्त झूम इट करता येते. काय करायचंय माहिती ना तुम्हाला? डिक्शनरी म्हणजे काय राहतं? की आणि व्हॅल्यूची पेअर राहते. आता डिक्शनरीचे लेक्चर ज्यांनी बघितलं नाही त्यांनी जाऊन नक्की बघा. डिक्शनरीचं काय आहे, ऍक्च्युअल मिनिंग काय आहे, डिक्शनरी कसं राहतं, काय राहतं, कसं डिफाईन करतो आपण त्याला, ते सगळं काय तुम्ही एकदा डिफाईन करा. नेमकी काय आहे इथं? जसं स्टुडंट नावाची काय बनवली? एक डिक्शनरी बनवली. त्याच्यामध्ये पहिलं काय? तुमचं नेम तुमची काय की आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे? जय आहे. नंतर दुसरी की काय? एज आहे. त्याच्यात व्हॅल्यू काय आहे? 20. अशी की आणि व्हॅल्यूच्या मोस्ट पेअर आहे. मी काय केलं? फॉर की इन कशामध्ये? आता या स्टुडंटमध्ये जा. कशामध्ये जा? तुम्ही त्या स्टुडंटमध्ये जा आणि त्याची की आणि त्या स्टुडंट ऑफ द की, म्हणजे एक की मध्ये काय येणार आहे तुमचा? इथे गेल्यानंतर याची स्टुडंट, या स्टुडंटमध्ये काय तुमची की येईल? नेम आणि एज. त्या कीवर तुमची, त्या स्टुडंटच्या कीवर की काय व्हॅल्यू जे, तर तुम्ही काय करा? आधी की आणि व्हॅल्यू याचं आउटपुट कसं येईल ते बघायचं आपल्याला. किंवा आयटम्स मेथडनी पण तुम्ही यूज करू शकता. हे दोन्ही पण काय करू? जसं की के आणि व्ही इन स्टुडंट डॉट आयटम्स केलं. नंतर काय तुमची की इथे येईल, व्हॅल्यू इथे येईल. की व्हॅल्यू इन स्टुडंट डॉट आयटम्सनी काय होतं माहिती तुम्हाला? की आणि व्हॅल्यू आपल्याला मिळतं. मग त्या की आणि व्हॅल्यू डायरेक्टली तुम्ही काय, ही की ही व्हॅल्यू डायरेक्टली काय तुम्ही इथे ऍक्सेस करू शकता. तर अशा प्रकारे दोन मेथड आहे ज्यांनी काय तुम्ही स्पेसिफिक डिक्शनरी काय करू शकता, हे काम करू शकता. आलं ना? तर आता तुम्ही म्हणशाल सर याला तुम्ही नाही इम्प्लिमेंट करा. म्हणजे काय इम्प्लिमेंट केलं ना आम्हाला जास्त कळतं बुवा असं. मग ठीक आहे, इम्प्लिमेंट करू आता आपण. मला सांगा डिक्शनरी काय बनवतो मी? स्टुडंट नावाची जे एक्झाम्पल घेतले तेच मी ते काय करतो? एक्सप्लेन करतो. स्टुडंट नावाचे काय बनवलं मी इथं? एक काय बनवलं? स्टुडंट नावाचं मी सिम्पल इथं बनवलं. एक डिक्शनरी बनवतोय. त्या डिक्शनरीमध्ये काय केलं मी? जसं की एक नेम घेतलं. नेम माझं काय की आहे आणि इथं व्हॅल्यू काय दिली? जसं की जे के, इथं मी व्हॅल्यू दिली. नंतर काय दिलं मी? नेम झालं जे के. नंतर आता पुढं काय दिलं मी? जे के झाल्यानंतर नेम झाल्यानंतर एज मी दिलं. एज काय दिलं? जसं की 20 मी इथं एज दिलं. काय दिलं? 20 मी इथं एज दिलं. नंतर आता काय केलं? मला प्रिंट करायचे. कशाला? ही झाली डिक्शनरीला प्रिंट करायचं. तुम्ही डायरेक्टली असं करू शकतो ना, प्रिंट काय? त्या स्टुडंटला प्रिंट करा. काय करा? स्टुडंटला प्रिंट करा. तुम्हाला आधी एक स्टेप करून दाखवतो. तर प्रिंट केलं मी. ठीक आहे, हा सिंपल वे. पण आता मला काय करायचंय? की आणि व्हॅल्यूच्या पेअर आपल्याला फॉर लूपने ऍक्सेस करायचे. तर पहिले काय केलं मी? फॉर की इन कशामध्ये? त्या स्टुडंटमध्ये गेलो. फॉर की इन स्टुडंटमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर काय केलं मी? स्टुडंटमध्ये गेल्यानंतर मला नेक्स्ट काय करायचे? प्रिंट काय करायचे? प्रिंट मला कीमध्ये जे येते ना ते पण तुम्ही प्रिंट करा आणि त्यासोबतच तुम्ही काय करा? स्टुडंट जे तुमची डिक्शनरी त्याच्या कीवर कोणती व्हॅल्यू आहे ती पण मला इथं प्रिंट करा. तर अशा प्रकारे काय आपण एक की आणि व्हॅल्यू तिथे ऍक्सेस करू शकतो फॉर लूपच्या मदतीने. आता तुम्हाला आधीच हे काढून टाकतो. नाही ठीक आहे, चला ते पण राहू द्या. इथे काय आता एक लाईन बघा तुम्ही. आपलं काय झालं की तुमचं स्टुडंट हे काय? स्टुडंट तुम्ही चुकीचं लिहिलंय बा. असं स्टुडंट इज नॉट डिफाईन. STUDENT स्टुडंट डिफाईन आहे बाई. काय विषय काय नाही. ठीक आहे, चला प्रिंट स्टुडंट इथं मी रन करतो. तिथे बघा तुमची नेम आणि व्हॅल्यू काय इथं आपली ऍक्सेस झालेली. काय झाली? इथं तुमची नेम आणि व्हॅल्यू ऍक्सेस झाली. याला परत मी रन करून दाखवतो. रन करून बघा तुमची इथं की आणि व्हॅल्यू इथं काय झाली? क्रिएट झाली. आणि कशी आली रे? की मध्ये काय आलं होतं? फक्त की मध्ये तुमचं आलं होतं नेम आणि एज. स्टुडंट ऑफ द की म्हणजे की पहिल्यांदा नेम आला. नेम मध्ये काय? जे के. तर जे के आपला प्रिंट झालं. नंतर की मध्ये काय आलं? एज स्टुडंट ऑफ द एज व काय 20 आपलं प्रिंट झालं. तर अशा प्रकारे काय फॉर लूप आपण डिक्शनरीवर यूज करू शकतो. आलं द्या ना? तर हे झालं आपलं सिम्पल काय हे. आणि अजून मी तुम्हाला अजून एक हे सांगितलं होतं की तुम्ही काय की आणि व्हॅल्यू डायरेक्टली जी आपण मेथड शिकलो होतो जसं की फॉर के कॉमा व्ही इन कशामध्ये? स्टुडंट डॉट आयटम्स मध्ये जाऊन काय करा तुम्ही? त्याच्यानंतर काय केलं मी? त्या के आणि व्ही ला काय केलं? प्रिंट कशाला? त्या के ला कॉमा इक्वल टू करून काय केलं मी? इथे प्रिंट केलं. की आणि त्याच्या व्हॅल्यूला काय केलं? इथे प्रिंट केलं. जेव्हा मी काय केलं? रन केलं. तर रन केल्यानंतर बघा तुमची की आणि व्हॅल्यू आलीच आली.
ते पहिले आले आणि तुमचं काय नेम इक्वल टू जे के, जे काय आपण स्टुडंट डॉट आयटम्स केलं तर जे के आणि एज 20 यांनी पण येऊ शकतं, किंवा तुम्ही सिम्पली की आणि स्टुडंट ऑफ द की करून पण येऊ शकतं. तर अशा दोन मेथड आहे ज्यावेळी तुम्ही काय करू शकता, फॉर लूपचा यूज करून डिक्शनरी मधला डेटा ऍक्सेस करू शकता. आलं ना, इटरेट करू शकता, ऍक्सेस करू शकता, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. आलं ना. तर हा सिम्पलचा प्रोग्राम झालेला आहे. याला तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित. जेवढे मी आतापर्यंत कलेक्शन घेतले त्या कलेक्शनचा जिथे जिथे यूज होतोय, जिथे जिथे आपण पुढे कन्सेप्ट शिकणार त्या प्रत्येक कन्सेप्ट मध्ये समजावण्याचा मी प्रयत्न केला आहे की तुम्ही त्याच्या व्हाईल लूप कसं वापरू शकता, फॉर लूप कसं वापरू शकता, सगळ्या गोष्टी मी तिथे घेतल्या. फॉर लूप, व्हाईल लूप बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळतच नाही पायथॉन मध्ये कसं यूज करायचं. अदर लँग्वेज मध्ये थोडा वेगळा सिंटॅक्स आहे फॉर लूपचा आणि इथं पण वेगळा सिंटॅक्स आहे. आलं ना. पण ज्याला कळालं तो सगळ्यात भारी. आता मेन काम काय की आपल्याला ब्रेक स्टेटमेंट काय राहतं आणि कंटिन्यू स्टेटमेंट काय राहतं यांच्या दोघांमधला डिफरन्स समजून घ्यायचा आहे. तर ब्रेक स्टेटमेंट म्हणजे की जर ब्रेक लावला, गाडीला ब्रेक लावला तर काय त्याच्या पुढे जाऊ शकतो का आपण? ब्रेक लावला तोपर्यंत म्हणजे काय त्या लूपच्या बाहेर येऊन लागेल. काय त्या लूपच्या बाहेर येईल म्हणजे की 1 पासून 10 नंबर तुम्ही प्रिंट करता आणि मी काय सांगितलं, इफ आय इक्वल टू 5 झाला तर तुम्हाला काय करायचं, ब्रेक करायचं म्हणजे काय त्या लूपच्या बाहेर यायचं. म्हणजे 4 पर्यंतच काय होणार आहे, आपलं एक्झिक्यूट होतंय. म्हणजे ब्रेक लावणं म्हणजे काय, तू लूप तिथंच थांबतो. तुम्ही म्हणशाल सर एक्झाम्पल देऊन सांगा ना, कारण इथं व्हाईट स्क्रीन झालेली आणि दिसत नाही बाबा नीट. ठीक आहे, आपण नाशिकच्या सेटअपला गेल्यावर बरोबर करू सगळं. आता इथं काय करतो मी, एक सिम्पलचा प्रोग्राम घेतो की 1 ते 10 नंबर आहे समजा. फॉर काय केलं मी, आय इन रेंज तिथं पास केलं. कुठून स्टार्टिंग पॉईंट काय त्याचा 1, एंडिंग पॉईंट काय, थांबायचं कुठे त्याला. नंतर मी काय केलं इथं की इफ काय करा तुम्ही, इफ आय इक्वल टू काय, इफ आय इक्वल टू काय झालं की 4 झालं का मला काय करायचंय, किंवा 5 झालं तर मला काय करायचंय, मला इथं ब्रेक लावायचंय. काय करायचं, इथं ब्रेक लावायचंय. काय करायचं, ब्रेक लावायचंय. मग अदरवाईज काय लावायचं, ब्रेक लावायचंय. काय केला, ब्रेक लावायचंय. जेव्हा मी याला रन करल तिथं बघा काय होईल रे, काय झालं, काही प्रिंट झालं का, नाही प्रिंट नाही झालं. मग मला काय करावं लागेल, इथं एक ब्रेक कधी लावायचा आपल्याला, आय इक्वल टू 5 झालं. अदरवाईज मला काय करायचे, तुमचा जे पण आहे त्याला काय करायचं, प्रिंट करायचं. कशाला, आयला. मग इंडेंटेशन मध्ये टाकून देतो त्याला. काय इंडेंटेशन मध्ये टाकतो मी. आता काय केलं, इथं चेक होईल सगळे काय 1 to 4 आपले प्रिंट झाले. आता हे चालतं कसं आहे ब्रेक स्टेटमेंट, इथं बघा 1 to 4च चाललं. नंतर या 5 या लूपच्या स्कोपच्या बाहेर गेलं. म्हणजे हा चालतो कसा आहे रे, हे तुम्हाला समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय हे समजणं तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आय होप तुम्हाला मी जेवढ्या गोष्टी आतापर्यंत शिकवल्या त्या सगळ्या गोष्टी समजत असतील. ज्यांनी सी लँग्वेज केलं तर त्यांना अजून जास्त भारी आहे, ते सगळ्या गोष्टी अजून जास्त क्लिअर करू शकता. नंतर काय, फॉर आय इन रेंज माहिती तुम्हाला सगळ्यांना. फॉर लूप कसा लिहिला आपण आतापर्यंत मी तुम्हाला सगळं समजावलेलं. स्टार्टिंग पॉईंट काय त्याचा, 1 आहे. नंतर एंडिंग पॉईंट काय आहे त्याचा, 10 आहे. तर 1 पासून तर 10 पर्यंत, म्हणजे जर लूप हा जर ही कंडिशन जर नसते, लूप पर्यंत चालला असता 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, तर हा झाला आपला काय टोटल पूर्ण. की आपण जर ब्रेक लावला नसतं तर हा इटरेट झाला असता सगळे, म्हणजे 10 नाही इथं 9 पर्यंतच प्रिंट झाला असतं. कारण तुम्हाला माहिती हा इन्क्लूड केला नाही जात. 1 to 9 पर्यंत काय प्रिंट झाले असते. पण तुम्ही काय सांगितलं आता की इथं चेक होईल की आय इक्वल टू 5 जर झालं ना, तुम्हाला काय करायचं, ब्रेक करायचं म्हणजे काय, त्या लूपच्या बाहेर यायचं. म्हणजे पहिलं काय होईल, आय इन रेंज 1 पासून स्टार्ट झाला, हा 1. मग आय 1 इक्वल टू 5 आहे का, नाही. मग हा इक्वल ब्लॉक चालेल का, नाही. मग त्या 1 ला काय करा तुम्ही, प्रिंट केला. ठीक आहे, 1 प्रिंट झाला. नंतर तुमचं काय झालं, आय इन्क्रीमेंट झाला. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं, 2 झाला. मग 2 इक्वल टू 5 आहे का, नाही. म्हणजे हा इक्वल ब्लॉक चालेल का आपला, नाही. म्हणजे काय होईल, 2 आपला इथे प्रिंट होईल. नंतर काय होईल, 3 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. तर मग काय होईल, हा ब्लॉक चालणार आहे का, नाही. म्हणजे काय, या 3 ला इथं प्रिंट होईल. नंतर काय, 4 इक्वल टू 5 आहे का, 4 इक्वल टू 5 नाही आहे. म्हणजे काय, इक्वल चालणार आहे का, त्याच्या पुढची लाईन चालेल. म्हणजे काय, 4 आपला इथे प्रिंट झाला. नंतर काय, 5 इक्वल टू 5 आहे ना, आहे. तर तुम्ही काय करा, ब्रेक करा. आणि ब्रेक करा म्हणजे काय, या लूपच्या बाहेर येऊन जा. काय करा, ब्रेक करा म्हणजे काय, लूपच्या बाहेर याच्या आधी वाटतं मी तुम्हाला सांगितलेलं व्हाईल लूप मध्ये जे माझे कंटिन्युअसली लेक्चर करतायत त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हा सर तुम्ही शिकवलं होतं बा असं. आणि जरी नसेल माहित ना, काही विषय नाही, आपण परत किती वेळा पण सांगू शकतो.
आलं ध्यानात. हे झालं आपलं काय सिम्पलचं काय झालं आपलं इथे एक ब्रेक आणि कंटिन्यूचं. ब्रेकचं झालंय, आता कंटिन्यू आपल्याला समजून घ्यायचं. काय घ्यायचं कंटिन्यू आपल्याला समजून घ्यायचं. कंटिन्यू म्हणजे काय, आता इथं मी ना ब्रेकच्या ऐवजी काय करतो कंटिन्यू करतो. म्हणजे कंटिन्यू म्हणजे काय करतो, तो एक स्पेसिफिक इटरेशनला स्किप करतो. म्हणजे की स्किप करतो म्हणजे काय, इथं मी लिहिलं कंटिन्यू. कंटिन्यू लिहिलं तर बघा काय करायचं, इथं बघा स्पेसिफिक इटरेशनला स्किप करतो. म्हणजे काय करतो तो 5 ला, तुम्हाला दिसतंय का 5 दिसतोय का याच्यामध्ये आउटपुट मध्ये. सॉरी बघा हे क्लोज करतो आणि मग तुम्हाला समजेल. इथं बघा आता मी परत याला ओपन करतो. इथं बघा इथे टोटल तुम्हाला आन्सर मध्ये तिथं कुठं 5 दिसतोय तुम्हाला. 4 नंतर काय आलाय रे, डायरेक्ट 6 आलाय. 4 नंतर काय आलाय 6 आलाय. म्हणजे हा काय करतो, आपला जो हा होता ब्रेक, तर ब्रेक लिहिल्यावर काय होत होतं, ब्रेक लिहिल्यावर डायरेक्टली काय होतं लूप थांबतो. जिथं तुम्ही ब्रेक लावला तिथं काय लूप आपला थांबतो. पण जो जो काय राहतो आपला, जो आपला काय राहतो कंटिन्यू राहतो, तो काय सांगतो की आय इज इक्वल टू 5 आलं, याला फक्त स्किप करा, बाकी त्याच्या काय करा कंटिन्यू करा. म्हणून त्याला कंटिन्यू असं म्हटलं जातं की जिथं आय इक्वल टू 5 आलेलं आहे त्याला काय करा स्किप करा, बाकीचं पुढचं इटरेशन काय चालू ठेवा. म्हणून याच्यामध्ये आउटपुट काय आलं, आउटपुट बघा काय काय आलं की 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला. आणि जेव्हा बघितलं आय इक्वल टू 5 आला त्याला स्किप केलं, पण त्याच्या पुढचं इटरेशन म्हणजे काय रे 6 आला, नंतर 7 आला, नंतर 8 आला, नंतर 9 आला, नंतर 10 आला, नंतर 11 आला, नंतर 12 आला. सॉरी जितकं 9 पर्यंत जाईल म्हणजे हा, याच्या पुढे नाही जाणार. जिथपर्यंत तुम्ही काय लास्ट वाला पॉईंट केलेला आहे तो तिथे जाईल. तुम्ही असेल इन्क्रीमेंटची कंडिशनच देत नाही. इन्क्रीमेंटची कंडिशन आपण इथं पास करतो ना आय प्लस प्लस नी. आय म्हणजे आपण इथं तुम्ही म्हणता इन्क्रीमेंट कसं होतं, इन्क्रीमेंट व्हायचा प्रश्नच नाही ना. कारण बाय डिफॉल्ट जर ते तुम्ही काही पास नाही केलं तरी काय होणार आहे, बाय डिफॉल्ट जर तुम्ही काही पास नाही केलं तरी इथं काय माहिती तुम्हाला काय असतो याच्या पुढे आपण शेअर टाकतो ना कितीने इन्क्रीमेंट करायचंय, तिथं बाय डिफॉल्ट काय असतो की 1 आहे. 1नीच आपला काय होतं तिथे इन्क्रीमेंट व्हायला सुरुवात होते. आलं नंतर काय आपलं एक एक प्रिंट होईल कुठपर्यंत 9 पर्यंत होईल. कारण तुम्ही काय टाकलंय लास्टला, काय टाकलंय लास्टला हा 10 टाकला, म्हणजे हा याला इन्क्लूड करणार आहे का नाही. तर असं काय 1 ते 9 आणि तुमचा 5 हा काय झालेला राहील ते स्किप झालेलं राहील. कारण तुम्ही काय आय इज इक्वल टू 5 ला काय लिहिलंय कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे तो होणार आहे का आपला, चालणार आहे का नाही. ते एक बेसिक कोडिंग आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक इंट्रो टाईप देऊन दिलेलं आहे. याचं ऑलरेडी मी खूप सारं एक्सप्लेनेशन घेतलेलं असेल मागं बहुतेक कशामध्ये आपलं मागची जी आपण गोष्टी जसं की काय घेतलं तर मी व्हाईल लूप पण आपण खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आलं ना कंटिन्यू पण झालं. आता आपलं काय आहे की फॉर एल्स विथ लूप, म्हणजे की इफ एल्स झालंय ना तसं फॉर एल्स विथ लूप पण राहतो. म्हणजे काय की तुमचं काय फॉर आय इन रेंज की 3, म्हणजे काय 3 तुमचं काय प्रिंट आय लूप एल्स अदरवाईज तुमचं हे चाललं किंवा लूप्स कम्प्लीटेड. लूप्स नॉर्मली कम्प्लीट झाला तर एल्स चालतो. जर काय लूप्स नॉर्मली जर कम्प्लीट झाला तर हे स्टेटमेंट प्रिंट होईल. अदरवाईज काय लूप म्हणजे काय गडबड असेल तर ते आपलं प्रिंट होणार नाही. अर्धनात म्हणजे कसं आहे याचं काही एवढं मिनिंग नाही, पण ठीक आहे एक AI आलंय त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. जसं की हा लूप चाललाय, आता त्याच्यानंतर काय करतो मी इथं लास्टला लिहितो एल्स कोलन काय लिहितो की इथे लिहितो मी इथं लिहितो डायरेक्टली प्रिंट काय लिहितो, प्रिंट लिहितो लूप नॉर्मली, काही पण लिहू शकता तुम्ही नॉर्मली NORMLLAY कम्प्लिटेड. ठीक आहे, तुम्हाला जे वाटलं ते लिहू शकता. आता ठीक आहे इथे काय एवढं याच्यावर लक्ष नाही देत आपण. लूप्स नॉर्मली काय कम्प्लिटेड. इथे काय करतो मी रन करतो, तर रन केल्यानंतर इथं बघा काय झालं 1 ते 9 तुमचं प्रिंट झालं आणि एल्स अदरवाईज काय हे तुमचं इथं प्रिंट झालं. लूप्स नॉर्मली कम्प्लिटेड. एक स्टेटमेंट लिहिण्यासाठी काय तुम्ही फॉर एल्स जसं इफ एल्स राहतं तसं फॉरच्या खाली तुम्ही एल्स यूज करू शकता. बाकी जास्त काही नाही, फक्त इफ एल्स मधला मिनिंग काय राहतो तुमचं इफचं नाही झालं तर एल्स कम्प्लीट होतं. पण इथं फॉर मध्ये काय राहतं तुमचं फॉर एक्झिक्यूट झाला त्याच्यासोबत काय एल्स ही लाईन पण तुमची एक्झिक्यूट होईल. आलं ना. तर असं एक सिम्पल आहे, याचं काही एवढं यूज नाही. जिथं गरज पडेल तिथं आपण त्या गोष्टी डिस्कस करू. आता एक नेस्टेड फॉर लूप नावाची कन्सेप्ट आहे. पुढे येणारे जेवढे पॅटर्न प्रिंटिंगचे लेक्चर आहे त्यामध्ये आपला काय नेस्टेड फॉर लूप हा यूज होईल म्हणजे होईलच. आलं ना.
आता नेस्टेड फॉर लूपच्या बेसिसवर काय करावं लागेल, एक लेक्चर अजून शूट करावं लागेल. ते पण मी लगेच शूट करूनच घेतो. आज सुट्टी तर आज करून घेतो. नंतर काय होऊन जातं की आपल्याला मी कामात बिझी होऊन जातो, मग आपलं लेक्चर टाइम टू टाइम येत नाही, मग त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊन जातो. आता पुढे AIML लॉन्च करायचं आहे, तेव्हा तर मी आठवड्यातून 3च लेक्चर ठेवणार आहे. पण 3 लेक्चर एकदम प्रॉपर होतील आपले, असेच ठेवणार आहे. कारण AIMLचं जास्त मला दिसतंय, आता मी बघितलं पूर्ण कमेंट सेक्शन मध्ये AIML भरलेलं. बहुतेक भरपूर जण AIML आणि डेटा सायन्सच करताय. तर त्यांच्या हिशोबाने मराठीमध्ये फ्रीमध्ये आपण कोर्स लॉन्च करणार आहे. आलं ना. आता मी काय केलं की रेंज फॉर आय इन अ रेंज. आता काय तुम्हाला एका लूप मध्ये दुसरा लूप टाकायचा आहे, मग मी तुम्हाला डायरेक्ट काय सांगितलेलं आहे की नेस्टेड म्हणजे काय, आपल्याला एक काय करायचंय, एक आपल्याला एक असं समजा की एक सिंपलचा काय राहणार आहे आपला, एक आपला स्क्वेअर फॉर्म मध्ये आपल्याला काम करायचं. म्हणजे काय रे, 1 पासून तर 4 पर्यंत, म्हणजे 1 पासून तर किती पर्यंत 3. पहिलं काय आय इन रेंज, आय इन रेंज, आय इन रेंज मध्ये काय झालं की 1. मग तुम्ही काय करा प्रिंट त्याच्यामध्ये काय जे इन रेंज, तर जेचा 1 सगळ्यात पहिले काय प्रिंट होईल आपलं 1 आणि 1. नंतर काय केलं तुम्ही, आपला जे वाला इन्क्रीमेंट झाला, जे वाला इन्क्रीमेंट होऊन काय झाला रे 2 झाला. 2 झाल्यानंतर काय झालं 2, नंतर काय होईल आपला हा 1 आणि इथला काय होईल 2. नंतर काय होईल 1 आणि 3, 1 आणि 3 म्हणजे काय रे 1 आणि 3. नंतर काय प्रिंट होईल आपलं, नंतर प्रिंट होईल आपलं 2 आणि 2 आणि इथं आल्यानंतर काय 1. नंतर काय होईल कॉमा राहील मध्ये बघा. कॉमा म्हणजे ती त्यांच्या दोघांमध्ये काय सेपरेशन आहे तुम्हाला दाखवू शकतो. मी याला इम्प्लिमेंट करतो म्हणजे तुम्हाला तिथून जास्त समजेल. इथं तुम्हाला दिसत पण नसेल मला माहिती. आलं ना. आता मी काय करतो, नेस्टेड फॉर लूपची काय कन्सेप्ट आहे ते तुम्हाला सांगतो. नेस्टेड फॉर लूप म्हणजे काय, लूप मध्ये लूप काय असतो, लूप मध्ये लूप म्हणजे कसं करायचं रे. आता मी तुम्हाला एकदा समजवतो. जसं की आता एक लूप कडे इकडे कोड कडे लक्ष द्या. इथं मी वरती कमेंट देऊन देतो. कमेंट कशी देता, पायथन मध्ये हॅशटॅग इथं लिहितो मी नेस्टेड फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप. आता इथे काय करतो, नेस्टेड फॉर लूप साठी मी काय टाकतो, इथे टाकतो जसं की आता आपल्याला काय करायचंय, इथे सिम्पलचं मी टाकलं की फॉर काय केलं मी, फॉर इथं लिहिलं मी नेस्टेड फॉर लूप म्हणजे फॉर इथं काय स्टार्ट केलं की मी आय इन काय स्टार्ट केलं, आय इन रेंज. रेंज मध्ये काय द्यायचं मला, स्टार्टिंग पॉईंट 1 पासून तुम्ही स्टार्ट करा आणि न्या कुठपर्यंत 1 पासून तुम्ही स्टार्ट करा आणि न्या कुठपर्यंत समजा मला काय करायचंय 1 to 5 करतो मी. 5 म्हणजे काय 5 ला इन्क्लूड करायचं का नाही, इन्क्रीमेंट स्टेप किती मूव्ह करायची. नॉर्मली बाय डिफॉल्ट जी 1 राहते ती 1च ठेवतो, मला काही जास्त हे नाही मूव्ह करायचं. नंतर काय केलं मी, नंतर फॉर जे इन रेंज, नंतर काय केलं मी तिथं पण काय केलं 1 म्हणजे त्या लूप मध्ये लूप टाकला, त्यालाच काय म्हणतो आपण नेस्टेड लूप म्हणतो. 1 पासून तर काय 4 पर्यंत इथं केलं मी. नंतर मी काय केलं प्रिंट काय केलं रे, प्रिंट मी केलं. कशाला प्रिंट केलं, ते आयला आणि जेला काय केलं मी एक प्रिंट करत गेलो. याचा आधी आउटपुट बघू आपण आणि मग तुम्हाला मी नेस्टेड फॉर लूप कसा चालतो ते समजवतो. आता इथं बघा कसं आपलं एक प्रिंट झालं, काय सगळं आपलं प्रिंट झालं. आता हा लूप काल चालतो कसा आहे आणि नेस्टेड फॉर लूपची कन्सेप्ट काय आहे आता समजून घ्या बघा. पुढे जाऊन पॅटर्न प्रिंटिंगचे क्वेश्चन येतील आपल्याला, आले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे ते समजलं पाहिजे. आलं ना. तर इथं बघा नेस्टेड फॉर लूप, काय नेस्टेड फॉर लूप फॉर आय इन रेंज, कोणत्या रेंज मध्ये 1 पासून तर 5 पर्यंत. 1 पासून तर 5 पर्यंत म्हणजे हा वरचा लूप कुठपर्यंत चालू शकतो, 1 2 3 आणि 4 पर्यंत चालू शकतो. बरोबर, 5 ला इन्क्लूड करणार आहे का तो, नाही. आता नेक्स्ट काय आहे तुमचं, जे इन रेंज काय सांगितलं तुम्ही 1 2 आणि 3, कारण 4 ला इन्क्लूड करायचं की नाही. तर असं काय 1 2 3 असं 3 वेळेस लूप चालणार आहे. नंतर काय केलंय मी, नंतर काय केलंय आपलं आय आणि जे ला काय केलं इथे प्रिंट करत गेलोय. म्हणजे आता जी आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू त्याला काय केलंय एक एक करत प्रिंट करत गेलं. आउटपुट मध्ये सगळ्यात पहिलं काय आलं 1 आणि 1 आलं. आउटपुट मध्ये काय आलं सगळ्यात पहिलं 1 आणि 1 आलं. तर इथं लूप कसा चालला सगळ्यात पहिलं बघा, इथं लूप कसा चालला. आता मी थोडासा क्लीन करतो आणि इथं जो कलर आहे थोडा चेंज करतो, म्हणजे काय तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. थोडा डार्क हा घेतो, चला हा कलर घेतो. जसं की काय केलं फॉर आय इन रेंज, काय केलं आय इन रेंज, आपला रेडच भारी, ब्लॅक घेतलं बॅक. चला फॉर आय इन रेंज 1,5 समजलं. इथून स्टार्ट कुठून होणार आहे, मग इथं काय होईल स्टार्ट 1 पासून झालाय तर 1
इथं आला. नंतर काय झालं तुमचं खाली आला, खाली आल्यानंतर काय जे इनर रेंज, जे इनर रेंज इथे स्टार्ट कुठून झालेलं आहे, इथे स्टार्ट झालेलं आहे तुमचं 1 पासून. तर इथं काय करा तुम्ही, जे आय मध्ये व्हॅल्यू काय आहे तुमची 1, त्या 1 ला काय करा तुम्ही प्रिंट करा. ठीक आहे, 1 प्रिंट झालं. नंतर जे मध्ये कोणती व्हॅल्यू, जे मध्ये व्हॅल्यू पण 1 आहे, तुम्ही काय करा त्याला प्रिंट करा. म्हणून सगळ्यात पहिले काय आलं आउटपुट मध्ये आपलं, सगळ्यात पहिलं आलं 1,1 आपलं आउटपुट मध्ये आलेलं आहे. समजलं. नंतर काय केलं तुम्ही, नंतर तुमचं काय होईल की तुमचा आय जसं तसं राहील, कारण हा लूप चालतोय ना, हा लूप जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत पुढची व्हॅल्यू आय ची वाढणार आहे का, नाही. म्हणजे मधला लूप काय चालेल, मधला लूप चालेल. म्हणजे काय इथं आल्यानंतर काय होईल, इथं इन्क्रीमेंट होईल. इन्क्रीमेंट होऊन काय झालं 1, हा आय मध्ये काय व्हॅल्यू, आता आय मध्ये व्हॅल्यू 1 आहे. इन्क्रीमेंट कुठे होतं इथं, इथे काय झालं 2 झालं. नंतर काय झालं आय मध्ये व्हॅल्यू काय आपली 1 आहे. इन्क्रीमेंट कुठे झालं जे मध्ये 3. नंतर आता काय झालं 3 पर्यंतच गेला बघा, 3 पर्यंतच गेला. म्हणजे काय तिघ जण प्रिंट झाले. आणि जेव्हा तुम्ही आय इज इक्वल टू 4 करशात, याला इन्क्लूड करतो का आपण, नाही, याला इन्क्लूड नाही करत. म्हणजे हा लूप काय झाला, हा लूप काय झाला आता थांबला. लूप थांबल्यानंतर आता काय होईल, आता जाईल तुमचं आय इन्क्रीमेंट करेल, ह्या लूपच्या बाहेर आहे. ह्या लूपच्या बाहेर आल्यानंतर काय इन्क्रीमेंट करेल तुमचा, इथे आय इन्क्रीमेंट करेल. आय इन्क्रीमेंट झाला म्हणजे काय होईल रे, आय मध्ये आता व्हॅल्यू काय झाली, आय मधली व्हॅल्यू काय झाली, आय मधली व्हॅल्यू झाली आता तुमची 2. काय झाली आय मध्ये व्हॅल्यू झाली तुमची 2. का, कारण तुमचा आय इथं इन्क्रीमेंट झाला. मग जे मध्ये व्हॅल्यू काय सगळ्यात पहिले, जे मध्ये तो 1च राहणार आहे, कारण तो परत चालतोय ना स्टार्टिंग पासून. एकदा त्याचं इटरेट करून झालं, आता स्टार्टिंग पासून परत चालतो. स्टार्टिंग मग काय झालं 2 आणि 1. नंतर आय इन्क्रीमेंट झाला. कोण इन्क्रीमेंट झालं, इन्क्रीमेंट झाला आपला काय झालं, आपला जो जे आता परत हा लूप चालेल. मग हा लूप एंड झाल्यानंतर वरचा लूप आय इन्क्रीमेंट होतो आपला. नंतर काय होईल आपलं इथं 22 होईल. नंतर काय होईल आपलं इथं 23 होईल. असं काय हा मधला लूप चालेल. नंतर काय होईल परत आपला हा लूप ब्रेक होईल इंटरनल वाला. आणि नंतर कोणता बाहेरचा लूप चालेल. बाहेरचा लूप काय 1 पासून तर 5 पर्यंत. बाहेरच्या लूप मध्ये काय आता 1 झालं 2 झालं, आता कोणती व्हॅल्यू येईल 3. 3 मध्ये काय रे सगळ्यात पहिले चालेल 3 झाल्यानंतर परत जे वाला लूप चालेल 3,1 3,2 3,3 असे एक एक प्रिंट होतील. नंतर काय होईल आपला आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 4. मग 4 आणि जे मधल्या व्हॅल्यू काय 1 2 3 आपल्या ह्या चालणाराचे 1 4,2 4,3 असे काय सगळ्याचे सगळे एकमेक चालले. आता काय होईल हे झाल्यानंतर काय इन्क्रीमेंट होईल आपलं, इन्क्रीमेंट होईल बाहेरचं लूप इन्क्रीमेंट झाल्यानंतर काय होईल आय ची व्हॅल्यू होईल 5. आय ची व्हॅल्यू 5 झालं म्हणजे काय होणार आहे, याला इन्क्लूड करायचं का आपल्याला, नाही. म्हणजे काय होईल स्टॉप होईल म्हणजे काय दोन्ही लूप आता या लूपच्या बाहेर आलं म्हणजे काय आपलं एक्झिक्युशन इथे स्टॉप होऊन जाईल. स्टॉप झालं म्हणजे काय याच्यामुळे काय झालं हे सगळ्याचे सगळे आपल्या काय इथे प्रिंट झाले. तर अशा प्रकारे काय नेस्टेड फॉर लूप आपला वर्क करतो. काय करतो अशा प्रकारे काय करतो नेस्टेड फॉर लूप वर्क करतो. आता याची कन्सेप्ट आहे ना तुम्हाला इनिशियली समजायला थोडी टफ गेली असेल, पण तुम्ही काय करा याला ड्राय रन करा. मी जसं सांगितलं की पहिला बाहेरचा लूप चालतो, मग मधला लूप पूर्णपणे जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तो चालूच राहणार आहे. नंतर आपला काय होतं परत बाहेरचा लूप चालतो आणि मग परत तो बाहेरचा लूप इन्क्रीमेंट होऊन परत इंटरनल चालतो. इंटरनल चालल्यानंतर परत काय बाहेरचा होतो आणि जेव्हा बाहेरचा पूर्णपणे काय होईल आउटर लूप आपला ब्रेक होईल तेव्हा काय एक्झिक्युशन स्टॉप होईल. आणि जेव्हा एक्झिक्युशन स्टॉप झालं तर इथं आपल्याला दिसतं की आपलं आउटपुट काय तिथे ना स्टॉप झालं. तर अशा प्रकारे काय तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे तुम्ही नेस्टेड फॉर लूपच्या कन्सेप्टला समजू शकता. समजलं. तर ही झाली आपली काय नेस्टेड फॉर लूपची पूर्णपणे कन्सेप्ट. आणि नेस्टेड फॉर लूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये मी काय करणार आहे नेस्टेड फॉर लूपच्या बेसिसवर सगळ्यात जास्त प्रोग्राम येतील आपले. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं की नेस्टेड फॉर लूप काय, सेटमध्ये आपण कसं लूपला यूज करतो, डिक्शनरीमध्ये कसं लूपला यूज करतो आणि फॉर लूपच्या बेसिसवर नेस्टेड फॉर लूप आज फक्त तुम्हाला समजायचं होता. उद्यापासून आपले पॅटर्न प्रिंटिंगचे पण क्वेश्चन स्टार्ट होतील. काय पॅटर्न प्रिंटिंगचे पण स्टार्ट होतील. पॅटर्न प्रिंटिंगचे एक दोन क्वेश्चन आपण घेऊ आणि जास्त घेण्याच्या ह्याच्यात नाही लागणार, कारण की पायथॉन जेवढं आपल्याला गरजेचं तेवढं आता पॅटर्न प्रिंटिंग जेवढे गरजेचे तेवढे नक्की घेणार मी. पण जास्त वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण देऊ आपण काही. मग माझे काय आपलं पुढचं ओपी वगैरे जे कॉन्सेप्ट आहे पायथॉनमध्ये जे ॲडव्हान्स कॉन्सेप्ट आहे त्याकडे पण आपल्याला फोकस करावं लागेल. माझं असं वाटायला लागलं जानेवारी पूर्ण जाणार आहे आता कशामध्ये पायथॉनमध्ये जाणार आहे. आणि एवढ्या डिटेलमध्ये पायथॉन आजपर्यंत युट्यूबवर कोणी शिकवलेलं नसेल, ते पण मराठी भाषेमध्ये. ठीक आहे. तर चला आपण आता पुढचं बघू. ठीक आहे. काय काय आहे याच्यामध्ये पॅटर्न प्रिंटिंग इन नेक्स्ट 2 to 3 लेक्चर. तर आजच्या दिवस एवढंच होतं, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.
लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.